हॅलो स्टुडंट. आजपासून आपण 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, हे आपण डिस्कस करणार आहे. एकदम सुरुवातीपासून सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. या चॅनलवरती आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होतील. नीट ओरिएंटेड एक्सप्लेनेशन मी देत राहील. NCERT आणि स्टेट बोर्ड या दोन्हीचं परफेक्ट लिंकेज जे असणारा टॉपिक्स असतील हे मी इथं शेअर करेल. ठीक आहे. जे काही डायग्राम असतील ते पण इथे मी शेअर करेल. जर तुम्ही नीटची तयारी करत असाल किंवा 11वीमध्ये स्ट्रॉंग बेस तयार करायचा असेल, ही सिरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, नोट्स काढा आणि शेवटी दिलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन नक्की सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि कोणाला जर काही समजलं नाही ते खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. ठीक आहे. तर लिव्हिंग वर्ल्ड हे आपला पहिला चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ, हर्बेरियम, बॉटनिकल गार्डन्स, झुलॉजिकल पार्क्स, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क्स आणि की फीचर्स. ठीक आहे. हे एवढं काही बघायचं आपल्याला. लाईन टू लाईन मी शिकवेल तुम्हाला. याच्यामध्ये जे काही कन्सेप्ट असतील मी ते क्लिअर करायचं ट्राय करतो. ठीक आहे. चला. प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देतो. ठीक आहे. Planet Earth is made up of abiotic and biotic components. The biotic components are obviously the living beings present around us. The question is why do we call them living and how they do differ from non-living. ठीक आहे. बघा आता पृथ्वी दोन प्रकारच्या घटकांनी बनलेली आहे, अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर. ठीक आहे. अबायोटिक म्हणजे अजैविक आणि बायोटिक म्हणजे जैविक. जैविक घटक म्हणजे आजूबाजूला आपला परिसर असतो, सगळे सजीव आहेत, त्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी, मनुष्य, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सगळे. ठीक आहे. तर आता प्रश्न असा पडतो की त्यांना आपण सजीव का म्हणतो आणि ते निर्जीव वस्तूंपेक्षा कसे वेगळे. ठीक आहे. पाहायला गेलं तर जे काही अबायोटिक म्हणतो ना आपण, अबायोटिक म्हणजे निर्जीव गोष्टी म्हणतो. त्याच्यामध्ये हवा, पाणी, माती, दगड आला, प्रकाश आला किंवा टेम्परेचर आलं. ठीक आहे. आणि बायोटिक म्हणजे काय? बायोटिक म्हणजे सजीव गोष्टी, ज्याच्यामध्ये झाडे, प्राणी, पक्षी, ह्युमन बीइंग्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आहेत. आता हे सर्व वाढतात. त्याच्यामध्ये रेस्पिरेशन प्रोसेस राहते. ते जेवण करतात, तर अन्न काय करतात? पचवतात. ते रिप्रोडक्शन करतात. ठीक आहे. हे अशा सगळ्या गोष्टी करतात ते. मग आता सजीव आणि निर्जीव याच्यामध्ये जर फरक पाहायला गेला तर आपण बेसिकली तीन गोष्टीवरती आपण हे करू शकतो की जे लिव्हिंग थिंग्स आहेत हे काय करतात? त्यांच्यामध्ये ग्रोथ होते किंवा ते रेस्पिरेशन करतात ऑक्सिजनसाठी किंवा ते रिप्रोडक्शन करतात. तर हे जर पाहायला गेलं आपण नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये, जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ते त्यांची ग्रोथ होत नाही किंवा ते रेस्पिरेशन करत नाही, श्वसन प्रक्रिया प्रक्रिया करत नाहीत किंवा रिप्रोडक्शन करत नाही. ठीक आहे. जसं की आपण झाड वाढते पण दगड वाढत नाही, माणूस श्वास घेतो पण टेबल श्वास घेत नाही, असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. चला. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. द लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्युस्ड or born has to survive. For survival, it needs energy and many chemical molecules. For energy, it has to be perform metabolism. Metabolism is breaking of molecules, याला कॅटाबॉलिझम म्हणतो, अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स त्याला आपण ॲनाबॉलिझम म्हणतो. ठीक आहे. बघा, द लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्यूस ऑर बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. आता एखादा सजीव जन्माला आला की त्याला जगावं लागतं. म्हणजे आता एक्झॅक्टली पाहायला गेलं तर जन्म झाला म्हणजे त्याचं काम संपलेलं नसतं. प्रत्येक जो सजीव आपल्या पृथ्वी तलावरती येतो, आपल्या प्लॅनेटवरती येतो, तर त्याला सर्व्हाइव्ह करावं लागतं, त्याला जगावं लागतं त्याला. मग झाडं असेल किंवा प्राणी असेल किंवा आपण ह्युमन बिंग्स असेल, सर्वांना जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करावा लागतं. ठीक आहे. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. तर जगण्यासाठी जे काही सजीव आहेत, त्या सजीवांना ऊर्जा, जे आपण एनर्जी म्हणतो, किंवा जे काही रासायनिक पदार्थ, जे काही केमिकली स्टिम्युलेटेड असतील किंवा केमिकल मॉलिक्युल्स असतील, ठीक आहे, हे या गोष्टींची गरज असतं. जसं की आता पाहतो आपण की जे आपण आहे, सपोज आपण ह्युमन बिंग्स आहे, तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी काय लागतं की एक ऑक्सिजन वगैरे लागतं, एनर्जी लागतं. ठीक आहे.
शरीर तयार करण्यासाठी आपण जे म्हणतो ना सेल डिव्हिजन असतील किंवा रिप्रोडक्शन असतील या सगळ्या गोष्टीसाठी केमिकल्स काय म्हणतात त्याला केमिकल मॉलिक्युल्स वगैरे लागतात. ठीक आहे. आता एक्झाम्पल पाहायला गेलं तर आपण माणूस अन्न खातो. तर अन्न खाल्ल्यावरती काय होतं की त्याला ऊर्जा मिळते. आता जर आपण हे जर झाडाबद्दल पाहिलं, इफ यू आर टॉकिंग अबाउट प्लांट्स, ट्रीज, तर ते काय करतात? फोटोसिंथेसिस करतात. ज्याच्याकरून ते काय होतात की त्यांना ऊर्जा ऊर्जा मिळते त्याच्यातून. ठीक आहे. फॉर एनर्जी इट हॅज टू बी परफॉर्म मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय? की चयापचय म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये. ठीक आहे. मेटाबॉलिझम म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये सतत चालणाऱ्या केमिकल रिएक्शन असतात त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. ज्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करणे, म्हणजे एनर्जी तयार करणे, अन्नाचे विघटन करणे, डायजेशन करणे, नवीन पेशी तयार करणे, म्हणजे सेल डिव्हिजन वगैरे करणे, हे सगळं मेटाबॉलिझम येतं. ठीक आहे. मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स, ज्याला आपण कॅटाबॉलिझम म्हणतो, अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स, ज्याला आपण एनाबॉलिझम म्हणतो. ठीक आहे. आता मराठीत पाहायला गेलं तर मेटाबॉलिझम म्हणजे रेणूचे विघटन आणि कॅटाबॉलिझम म्हणजे नवीन रेणू तयार करणे. तुम्हाला एकदम इझी मध्ये सांगतो की कॅटाबॉलिझम आपण जर पाहायला गेलं तर जे काही मोठे रेणू असतात ना, तर त्याच्या छोट्या रेणूमध्ये विघटन होते. जसं की आपण असं म्हणू शकतो की जे काही आपण अन्न आहे, अन्न खातो आपण, अन्नातून आपल्याला ग्लुकोज भेटते. जेव्हा आपण डायजेशन प्रोसेस आपली होते, त्याच्यातून आपल्याला ग्लुकोज भेटते आणि ग्लुकोज मधून आपल्याला एनर्जी भेटते, ज्याला आपण ऊर्जा म्हणतो. ठीक आहे. तर अॅनाबॉलिझम मध्ये कसं होतं की जे अमायनो ऍसिड असतात त्याचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये होतं. ठीक आहे. तर लक्षात आलं. नेक्स्ट, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर जन्मापासूनच सजीवामध्ये वाढ आणि विकास होण्याची जी काही प्रवृत्ती असते ते दिसून येते. जसे की आपण म्हणतो की आकाराने वाढतात. एखादा सजीव जन्माला आला तर यांची ग्रोथ होते. रचना आणि कार्यामध्ये बदल होते, ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. जसं की आपण लहान बाळ असतो ते नंतर किशोर वयात जातो आणि किशोर वयानंतर ते प्रौढ होतं. तेच जर आपण प्लांटमध्ये पाहायला गेलं तर पहिल्यांदा बी असतं छोटंसं, त्याचं रोपट्यामध्ये कन्व्हर्जन होतं आणि रोपट्याचं कन्व्हर्जन झाडात होतं. म्हणजे सजीव स्थिर राहत नाही, तो सतत बदलतो किंवा विकसित होत राहतो. ठीक आहे. ठीक आहे. दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. तर ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे कसं की सुसंगत, नियोजित, वेल प्लॅन किंवा कंट्रोल्ड. ठीक आहे. म्हणजे हे जे वाढ असते ना एकदम व्यवस्थित किंवा एकदम नियोजित प्रक्रिया असते. सजीवाची वाढ ही रॅन्डम नसते. जसं की आता बाळाच्या आधी डोके होते, नंतर हातपाय तयार होतात. आपण जर याच्यात पाहिलं रिप्रोडक्शन प्रोसेस नंतर जे काही बेबी तयार होतो त्याच्यामध्ये असं होतं. आणि झाडाचं पाहायला गेलं तर आधी मुळे तयार होतात, नंतर खोड तयार होतं आणि मग पाने. हे ठराविक क्रमाने किंवा नियमानुसार घडतात. ठीक आहे. You might have observed sand mounds, boulders grow, etc. म्हणजे वाळूचे जे ढिगारे असतात किंवा मोठे दगड असतात हे आपण पाहतो. तर हे वाळूचा ढिगारा मोठा होतो. दगडावर खनिजे साचून तो मोठा दिसतो. पण ही वाढ जी आहे ही कशामुळे होते? बाहेरून पदार्थ साचल्यामुळे होतं. ठीक आहे. This growth has this growth is not from within and hence these are not living beings. तर साहजिक आहे बाबा ही वाढ आतून होत नाही, त्याच्यामुळे सजीव नाही. सजीवांची जी वाढ आहे ना ते आतून होते, जसं की सेल डिव्हिजन होतं किंवा सेल जे सेल्स असतात ते वाढतात. ठीक आहे. पण वाळूच्या ढिगारा बाहेरून वाळू पडल्यामुळे वाढते. जसं की आपल्याला माहिती आहे जर वाळू एखाद्या ठिकाणी असेल तर त्याचा ढिगारा असेल तर आपण त्याच्यावर अजून वाळू टाकली तर ते वाढते. वाळू स्वतः वाढत नाही बिकॉज ते नॉन लिव्हिंग आहे. दगडावर खनिजच असल्यामुळं वाढ होतो. ठीक आहे. तर म्हणून ही जी वाढ आहे ती आतील जैविक प्रक्रिया नाही, त्याच्यामुळे जे त्यामुळे ते निर्जीव आहे. ठीक आहे. म्हणजे सजीवांची जी वाढ आहे जे आपण म्हणतो ते आतून होते, निर्जीवांची वाढ आहे ते बाहेरून होते. ठीक आहे. चला नेक्स्ट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. म्हणजे आता हे बघा, वाढ आणि विकास हे जे प्रक्रिया आहेत ना, हे अमर्यादित म्हणजे अनलिमिटेड काळापर्यंत नाही चालतात. कारण आता सजीव सतत वाढत राहत नाहीत, त्याच्या वाढीला एक विकासाला एक मर्यादा असते. एक्झाम्पल पाहायला गेलं
माणूस लहानपणी वाढतो, पण वय झाल्यावरती त्याची उंची थांबते. झाडाचं पण असं आहे, की झाड ही एक वेळेपर्यंत किंवा एक मर्यादेपर्यंत वाढतं. म्हणजे वाढ जी आहे, ती आपण डेव्हलपमेंट म्हणतो किंवा ग्रोथ म्हणतो, ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया नाहीये. ठीक आहे? नेक्स्ट. At a certain point of time, the molecular organs system begins to lose their effective working and become old. ठीक आहे? बघा, एक विशिष्ट काळानंतर शरीरातील जे काही रेणू असतील, जे काही अवयव असतील किंवा जे शरीर प्रणालीचे आपले जे कार्यक्षमता हळूहळू असते ना, ते कमी करतात. म्हणजे आपण बेसिकली एज होतो, ओल्ड एज होतो. म्हणजे वयानुसार जे आपल्या बॉडीमध्ये पेशी असतात, जे सेल्स असतात, त्यांची कार्यक्षमता कमी होते. बॉडीचे जे ऑर्गन असतात ते नीट काम करत नाहीत किंवा आपण म्हणतो की शरीराची जी ताकद आहे ते कमी होते. एक्झाम्पल पाहायला गेलं तर जे ओल्ड एज वाले लोक असतात, आजोबा वगैरे असतात, तर त्यांची जी दृष्टी असते ते कमी होते. स्नायू कमकुवत होतात किंवा जे काही रोगप्रतिकारक शक्ती असते त्यांची ते कमी होते. आता हे सर्व शरीर वृद्ध होत असल्याचे लक्षण आहे. ठीक आहे. दिस इज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. म्हणजे एजिंग प्रोसेस म्हणतात त्याला. याला आपण वृद्धत्व म्हणतो मराठीमध्ये. एजिंग मध्ये काय होते की जे काही शरीराची कार्यक्षमता आहे ते कमी होते. पेशी जे असतात, सेल्स जे असतात किंवा ऑर्गन्स असतात, जे अवयव असतात ते जुने होतात आणि इन द एंड त्यांची डेथ होते. ठीक आहे. तर साहजिक आहे जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा मृत्यू होणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस, सॉरी, नेक्स्ट वन. Life has to continue, perpetuate. Hence, the organism tries to produce a young one like itself. बघा, काय म्हटलेलं आहे की लाईफ हॅज टू कंटिन्यू, परपेट्युएट. हेज, ओके ओके. जीवन जे आहे आपलं, जे लाईफ आहे ते पुढे चालू राहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक सजीव स्वतःसारखाच नवीन इंडिव्हिज्युअल तयार करण्याचा प्रयत्न करतो. जसं की आता आपण म्हणू शकतो की जर सजीवांनी त्यांचं अपत्य म्हणजे आपण जे म्हणतो इंडिव्हिज्युअल आहे किंवा त्यांचं जे रिप्रोडक्शन झाल्यानंतर जे त्यांचं यंग जनरेशन आहे जे त्यांच्यासारखंच राहतं. जर त्यांनी तयार केलं नाही तर त्या जे स्पेसिस आहे त्यांची जी प्रजाती आहे त्यांचा अंत होईल, नष्ट होऊ शकते ते. म्हणून प्रत्येक सजीवाची जी नैसर्गिक प्रवृत्ती असते ते स्वतःसारखा नवीन इंडिव्हिज्युअल तयार करणं. जसं की माणूस जे असतं ते मूल जन्माला घालतो, झाड जे असतात ते बियाणे तयार करतात आणि बॅक्टेरिया काय करतात, स्वतःचं डिव्हिजन करतात ते. ठीक आहे. इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आलं. ठीक आहे. आता हे जे आपण म्हणतो की या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी आहेत, रिप्रोडक्शन म्हणजे काय की नवीन जीव तयार करणे, सगळ्यांना माहिती आहे. आता याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे कोण करतं, जे बॅक्टेरिया करतात, अमिबा करतात. म्हणजे याच्यामध्ये कुठलं पण सेक्स ऑर्गन यूज नाही करत. हे जर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं तर याच्यामध्ये सेक्स ऑर्गन यूज करतात, ज्याच्यामध्ये ह्युमन बिंग्स आले, प्राणी आले आणि भरपूर वनस्पती सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. ठीक आहे. दिस इन्शुअर कंटिन्युटी ऑफ रेस. कंटिन्युटी ऑफ रेस म्हणजे आता कसं तुम्हाला सांगतो बघा, हे जे प्रजाती आहे, प्रत्येक प्रजातीला वाटतं की आपलं अस्तित्व टिकून राहायला पाहिजे. आपली आपले लेकरं वाढले पाहिजे, त्यांचे लेकराचे लेकरं झाले पाहिजे. ठीक आहे. हे असं प्रत्येक प्रजातीला वाटतं, प्रत्येक स्पेसिसला वाटतं. जर रिप्रोडक्शन झालं नाही तर प्रजाती नष्ट होईल. म्हणजे त्याच्यामुळे ते काय करतात ना, रिप्रोडक्शन करतात जेणेकरून त्यांचं वंश चालू राहतं. ठीक आहे. म्युल्स, स्टेराइल वर्कर bees डू नॉट रिप्रोड्यूस येट आर लिव्हिंग. तर हे बघा, खच्चर, मूळ म्हणजे काय, खच्चर. आता खच्चर माहिती आहे तुम्हाला. आणि जे काम करणारे जे मधमाशी असतात ना, हे रिप्रोडक्शन करत नाही तरी ते सजीव आहेत. ठीक आहे. खच्चर हे वंद्य असते, म्हणजे अपत्य निर्माण करू शकत नाही. आणि कामकरी जे मधमाशी असतात ना, हे सुद्धा अपत्य निर्माण करू शकत नाही, तरी सुद्धा ते जिवंत असतात. ते फक्त श्वास घेतात, वाढतात आणि हालचाल करतात. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. ठीक आहे. कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. म्हणजे आता हे बघा, मग आपण जे रिप्रोडक्शन आहे तर हे सर्वांमध्ये आढळतं हे आपल्याला माहिती आहे. हे आपण वैशिष्ट्य म्हणू शकतो का आपण सजीवांचं? आता इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, की हे सर्व सजीवांमध्ये असलेले गुणधर्म आहे. पण आपण पाहिले की जे सजीव
रिप्रोडक्शन करत नाही, त्याच्यामध्ये खच्चर आलं, तरी ते जिवंत आहे. म्हणून जे पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्शन आहे, हे सजीवांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पण ते प्रत्येक सजीवामध्ये आढळते असं नाही. ठीक आहे? चला नेक्स्ट. As the body loses its capacity to perform metabolism, the organism dies. That is, does not remain immortal. काय बघा, जेव्हा शरीराची मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय प्रोसेस जे असते ना, हे मेटाबॉलिझम करण्याची क्षमता कमी होते किंवा थांबते, तेव्हा सजीवाचा मृत्यू होतो. म्हणजे तो अमर राहत नाही. ठीक आहे? इमॉर्टल म्हणजे अमर. ठीक आहे? जसे की आता हे बघा, मेटाबॉलिझम मध्ये आपण पाहिले की अन्नाचे विघटन होते आणि आपल्याला ऊर्जा मिळते त्याच्यातून. त्याच्यातून काय होतं, आपण नवीन पेशी तयार होतात. ठीक आहे? शरीराचं जे मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स होते याच्यातून. ठीक आहे? तर आता वयानुसार हे जे पेशी असतात, तर यांची जी कॅपेबिलिटी आहे किंवा ॲबिलिटी आहे, हे कमी होत जातं. जे अवयव असतात आपले, हे नीट काम करत नाही. आणि जे मेटाबॉलिझम आपण म्हटलेलं आहे, चयापचय जे प्रोसेस आहे, हे गती जी असते ना याची कमी होते. ठीक आहे? जेव्हा शरीर पूर्णपणे चयापचय करू शकत नाही, तेव्हा हे जी जीवनक्रिया आहे आपली, जेव्हा आपण जी आपली लाईफ म्हणतो, जे जे रेस्पिरेशन वगैरे आहे, हे सगळं थांबतं आणि इन द एंड आपली डेथ होतं. तर डज नॉट रिमेन इम्मॉर्टल म्हणजे काय, की अमर म्हणजे कधीही न मरणारा, न मरता कायम जगणारा. तर त्याच्यामध्ये प्रत्येक जे सजीव आहे, जे जन्मतो, वाढतो किंवा वृद्ध होतो आणि शेवटी मृत्यू होतो त्याचा. ठीक आहे? नेक्स्ट. Any living beings respond to thermal, chemical or biological changes in the surrounding. आता कोणताही सजीव जे आहे, आपल्या आजूबाजूच्या तापमान, रासायनिक किंवा जैविक बदलांना प्रतिसाद देतो. म्हणजे सजीव आपल्या वातावरणातील बदल ओळखू शकतात आणि त्याच्यानुसार प्रक्रिया करतात. जसे की आपण एक्झाम्पल पाहिलं, थर्मल चेंजेस. थर्मल चेंजेस म्हणजे काय, जे तापमानातील बदल. खूप गरम झाल्यावरती माणसाला घाम येतो. थंडीमध्ये आपलं शरीर थरथर कापतं. म्हणजे थरथर थरथर वाटतं आपल्याला. वनस्पती उष्णतेनुसार आपली वाढ बदलतात. ठीक आहे. तर केमिकल म्हणजे काय, केमिकल चेंजेस मध्ये काय येतं, की रासायनिक बदल मध्ये येतं, की आपण अन्नाचा वास घेतो आणि पळतो. जे काही अंमली पदार्थ जर लागला तर आपल्या बॉडीला लागला किंवा सरफेस वरती लागला तर त्वचेवरती जळजळ होतं. ठीक आहे. आणि काही वनस्पती असतात, विशिष्ट रसायनांना प्रतिसाद देतात. ठीक आहे. दुसरं काय, बायोलॉजिकल चेंजेस. बायोलॉजिकल चेंजेस म्हणजे जखम झाली तर जे काही शरीर असतं आपलं, ते रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते. एखादा जंतू शरीरात आला किंवा शिरला तर शरीर त्याच्याशी लढतं. ठीक आहे. इथपर्यंत आलतो आपण. Responsiveness or irritability is unique property of living beings. हे बघा, परिस्थितीतील बदलांना प्रतिसाद देणे किंवा उत्तेजनांना प्रतिक्रिया देणे हे सजीवाचे एक वैशिष्ट्य. आपण आता याला जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर हे बघा, रेस्पॉन्सिव्हनेस किंवा इरिटेबिलिटी म्हणजे आता याला काय म्हणतात, की स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे उत्तेजन. तर हे जर स्टिम्युलस भेटलं तर रिस्पॉन्स भेटते. जसं की आपण गरम वस्तूला हात लावला तर लगेच हात मागे घेतो. आणि जर सूर्याकडे तोंड करून वनस्पती आपलं हे वाढतात, वनस्पती वाढवतात, ज्याला आपण फोटोट्रॉपिझम म्हणतो. तर ही निर्जीव वस्तूमध्ये ही प्रक्रिया नसते. दगड किंवा टेबल आपण जर पाहायला गेलं तर हे वातावरणातील बदलांना स्वतःहून प्रतिक्रिया देत नाही. ठीक आहे. देर इज इमन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर. सजीवामध्ये आहे ना प्रचंड प्रमाणात विविध आढळते. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. म्हणजे पृथ्वीवर असंख्य प्रकारचे जीव आहेत, सगळ्यांना माहिती आहे. लहान जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्यापासून जर आपण सुरुवात केली तर मोठ्या हत्तीपर्यंत पाहायला गेलं तर खूप जैवविविधता आहे. म्हणजे बायोडायव्हर्सिटी आपण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सिन्स टाइम सिन्स टाइम immemorial, variety of organisms are living together on Earth. हे बघा, अतिप्राचीन काळापासून, अतिप्राचीन म्हणजे खूप जुन्या काळापासून, जेव्हा पृथ्वीवरती लाईफ लाईफ सुरू झाली होती, तर त्या टाइम पासून विविध प्रकारचे जीव पृथ्वीवरती एकत्र आलेत आणि तेव्हापासून सोबतच आहेत. जसं की आपण आता म्हणू शकतो, की हे जे आपल्या पृथ्वीवरती जीवसृष्टी आहे, ते लाखो कोट्यावधी वर्षापासून अस्तित्वात आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे जीव पृथ्वीवरती राहिले आणि अजून पण राहतात.
ठीक आहे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड interrelation between living and non-living as well as between two living beings or groups systematically study of these is essential. ठीक आहे. बघा, आता जे सजीव आणि निर्जीव आपण जे डिस्कस करतो तर याच्यातले जे घटक आहेत त्यांच्यामध्ये दोन सजीव किंवा सजीवांच्या गटामधील जे संबंध समजून घेण्यासाठी त्यांचा शास्त्रीय आणि पद्धतशीर अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. ठीक आहे. आपल्याला समजायला पाहिजे की सजीव पर्यावरणावर कसे अवलंबून राहतात किंवा वनस्पती आणि प्राणी एकमेकांवर कसे अवलंबून राहतात. बेसिकली अन्न साखळी कशी तयार होते हे समजण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. हे बघा, आता ही जी माहिती आपल्याला ही जी माहिती भेटलेली आहे ते उद्योग किंवा शेतीसाठी महत्वाची आहे. एक्झाम्पल पाहायला गेलं तर औषध निर्मिती आपण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. जे काही फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये गरजेचं आहे. अन्न उद्योग जे म्हणतो आपण फूड इंडस्ट्री किंवा कृषी संशोधन म्हणतो ऍग्रिकल्चर रिसर्च याच्यामध्ये हे गरजेचं आहे. योग्य वनस्पती किंवा प्राण्यांची ओळख असल्यास त्यांचा योग्य उपयोग करता येतो. ठीक आहे. Intensive laboratory and field studies in order to identify and classify the organisms form strong basis for meaningful use of the collected data. हे बघा. आता जे काही सजीवाचं आपण बोलतोय आपण सजीव ओळख पटवण्यासाठी किंवा त्यांची जे काही क्लासिफिकेशन करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये व क्षेत्रामध्ये सखोल अभ्यास केला जातो. तर हा अभ्यास अ, गोळा केलेल्या माहितीचा योग्य उपयोग करून त्याचा आपण जे काही बेस आहे ना ते आपण मजबूत करतो. आपण पाया मजबूत ठरतो आपण त्याचा. ठीक आहे. जसे की प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्म निरीक्षण करतो आपण किंवा जंगल, शेत, समुद्र इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षण करतो आपण. जीवांची ओळख आणि वर्गीकरण करतो. यामुळे योग्य माहिती मिळते आणि माहिती जी आहे ना उपयोगी ठरते. ठीक आहे. If we need to study this diversity, certain aids called taxonomical aids can be used. बरं, आता या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी काही साधनांचा उपयोग केला जातो, ज्यांना आपण वर्गीकरण सहाय्य म्हणजे टॅक्झॉनॉमिकल ऍड्स म्हणतो. ठीक आहे. तर टॅक्झॉनॉमी म्हणजे काय की सजीवांचे वर्गीकरण करण्याचे शास्त्र असते ते. या शास्त्रासाठी काही विशेष साधने वापरली जातात. ठीक आहे. These includes herbaria, botanical gardens, museums, biodiversity park, zoological parks, and key. हे बघा. आता या साधनामध्ये हर्बेरियम, वनस्पती जे आपण उद्याने वगैरे म्हणतो, गार्डन वगैरे म्हणतो, संग्रहालय म्हणतो आपण किंवा जैवविविधताचे उद्याने असतात, प्राणी संग्रहालय असतात आणि ओळख म्हणजे की या सगळ्यांचा समावेश होतो. आता हे बघा, हर्बेरिया म्हणजे काय की जे सुकवलेले व दाबून ठेवलेले वनस्पती असतात त्यांचं आपण जतन करतो, त्यांचं स्पेसिमन बनवतो आपण. ठीक आहे. हर्बेरिया जर पाहायला गेलं तर ज्यांचं बॉटनी वगैरे असतं त्यांच्यासाठी हे कामाचं असतं. बॉटनिकल गार्डन्स म्हणजे काय की जिवंत वनस्पतीचे आपण संगोपन करतो आणि त्याचं प्रदर्शनासाठी जे उद्यान असतात ना हे बॉटनिकल गार्डन्स मध्ये असतात. म्युझियम्स म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जे काही प्राणी असतात वनस्पती असतात तर त्यांचे अवशेषांचे जतन करून त्यांचे नमुने तिथं बनवतात किंवा तिथं ठेवतात ते म्युझियम्स मध्ये. बायोडायव्हर्सिटी पार्क्स म्हणजे काय की विविध प्रजातीची नैसर्गिक अधिवासात जपणारी ठिकाणे असतात. झुलॉजिकल पार्क म्हणजे काय की प्राणी संग्रहालय, जिवंत प्राण्यांचे संवर्धन आपण करतो याच्यामध्ये आणि म्युझियम सारखं त्याला हे करतो म्हणजे प्रदर्शित करतो. ठीक आहे. ती म्हणजे ओळख. ओळख म्हणजे आता विशिष्ट वैशिष्ट्यांवरती जे आधारित सजीवांची ओळख पटण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे एक बघायचं आहे. मी पूर्ण एकदम आरामात एक्सप्लेन करतोय. जर कोणाला समजत नसेल बिनधास्त खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. तर आपल्याला बघायचं पहिले हर्बेरियम. द वर्ड हर्बेरियम म्हणजे प्लुरल असतं त्याचं हर्बेरिया वॉज कॉइन्ड बाय इटॉन डी टर्नफोर्ड इन द बुक एलिमेंट्स. ठीक आहे. जे हर्बेरियम आहे ना हे पिटॉन दे टुर्नफोर्ड यांनी इलेव्हन्स या पुस्तकात वापरलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हर्बेरियम या शब्दाचे अनेक वचन हर्बेरिया असे असते. तर हा शब्द प्रथम एका शास्त्रज्ञाने आपल्या पुस्तकात वापरला आणि तेव्हापासून तो प्रचलित झाला. ठीक आहे. The art of herbarium was initiated by Italian taxonomist Luca Ghini 1490 to 1556. ठीक आहे. तर जे हर्बेरियम
तयार करण्याची जी पद्धत आहे, जी कला आहे, ते इटलीच्या लुका घिनी या वर्गीकरण शास्त्रज्ञाने सुरू केली होती. लुका गिनी यांनी वनस्पती सुकवून जतन करण्याची पद्धती सुरू केली होती, म्हणून त्यांना हर्बेरियमचे जनक असे मानले जाते. ठीक आहे. हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन टॅक्झॉनॉमिक स्टडीज. ठीक आहे. हर्बेरियम हे वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी प्रभावी साधन आहे. म्हणजे आता टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, की सजीवांची ओळख आणि वर्गीकरण करणारे शास्त्र आहे. तर वनस्पतीची ओळख पटवण्यासाठी हर्बेरियम हा उपयुक्त ठरतो. ठीक आहे. A herbarium is essentially a dried plant specimen that is pressed, treated variously, and then mounted on a standard size sheet in order to preserve it. हे बघा, हार्बेरियम म्हणजे काय असतं ना, की जे सुकवलेली वनस्पती असते का एखादी, ठीक आहे, तर तिला दाबतात. तिला दाबून विशिष्ट विविध प्रकारे प्रक्रिया करून ठराविक आकाराच्या कागदावरती चिटकून त्याला जतन केली जातात. ठीक आहे. तर हार्बेरियम तयार करण्याची प्रोसेस जर पाहायला गेलं तर पहिले काय करतात ना, पहिले वनस्पती गोळा करतात. एखादा प्लांट घेतात. तिला व्यवस्थित दाबून सुकवतात. ठीक आहे. रसायनांनी प्रक्रिया करतात त्याच्यावरती, जेणेकरून त्याच्यावरती कीड लागणार नाही. आणि ठराविक आकाराच्या कागदावर त्याला चिटकवतात. याच्यामुळे काय होतं, की वनस्पती दीर्घकाळ टिकून राहतात. ठीक आहे. Date, place of collection, along with detailed classification and highlighting with its ecological peculiarities, characters of the plants are also recorded on the same sheet. ठीक आहे. बघा, आता वनस्पती कधी आणि कुठे गोळा केली याची माहिती, तिचे सविस्तर वर्गीकरण ज्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो, पर्यावरणाशी संबंधित वैशिष्ट्ये आणि वनस्पतीची इतर गुणधर्म याची नोंद त्याच कागदावर घेतली जाते. जर पाहायला गेलं तर तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा काय करावं लागतं, की त्याच्यावरती त्या कागदावरती काही माहिती लिहिली जाते. पहिले लिहितात, की गोळा करण्याची तारीख, ते आपण कधी कलेक्ट केलं. ठीक आहे. कलेक्ट केलेलं ठिकाण म्हणजे कुठून कलेक्ट केलं, वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण, क्लासिफिकेशन म्हणतो आपण, तिचे वैशिष्ट्य, त्या प्लांटचे वैशिष्ट्य काय, आणि ते कोणत्या पर्यावरणात वाढतंय, त्याचं ग्रोथ कुठून होत आहे, हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. ठीक आहे. लोकल नेम्स अँड नेम्स ऑफ द कलेक्टर मे बी ऍडेड. म्हणजे बघा, वनस्पतीचे स्थानिक नाव, जे आपण म्हणतो ना गावाचं नाव वगैरे म्हणतो, तसं वनस्पतीचे जे स्थानिक नाव आणि ती गोळा करणाऱ्या व्यक्तीचे नाव सुद्धा याच्यावरती, या व्यक्तीचे नाव सुद्धा लिहिले जाऊ शकतं. यामुळे काय होतं, की भविष्यात या नमुन्याची ओळख आणि माहिती अधिक स्पष्ट राहते. ठीक आहे. दिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट लोअर राईट कॉर्नर ऑफ द शीट अँड इट्स कॉल्ड लेबल. हे बघा, दिसतं येतं तुम्हाला, हे लेबल म्हणतात त्याला आपण. ठीक आहे. ही सर्व माहिती कागदाच्या उजव्या खालच्या कोपऱ्यात लिहिली जातात, त्याला आपण लेबल म्हणतो. लेबल म्हणजे काय, की त्या नमुन्याची ओळखपत्रासारखी माहिती ठेवणे. लेबलमुळे या वनस्पतीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळते. आता हे बघा, याच्यावरती दिलेलं आहे, फॅमिली कोणती आहे याची, लोकॅलिटी कोणती आहे, मार्क्स वगैरे कोणता आहे याचा, ठीक आहे, बॉटनिकल नेम कोणतं, हे सगळं याच्यावरती मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट बघायचं आपल्याला बॉटनिकल गार्डन्स. Botanical gardens are the places where living plants of different varieties collected from different parts of the world are grown in a scientific and systematic way in a in vivo manner. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला एकदम इझी वे मध्ये सांगतो. वनस्पती उद्यान म्हणतो आपण बॉटनिकल गार्डनला. आता हे अशी ठिकाण असतं जिथं जगाच्या विविध भागातून गोळा केलेल्या जिवंत वनस्पतीचे विविध जाती वैज्ञानिक आणि पद्धतीनुसार, त्याच्यावरती कसं, नैसर्गिक स्थितीमध्ये त्याला इनव्हो म्हणतात, या प्रकारात त्याला वाढवलं जातं. ठीक आहे. परत एकदा सांगतो. हे बघा, बॉटनिकल गार्डन जे असतं म्हणजे जिवंत वनस्पतीचे संगोपन व संवर्धन करणारे उद्यान असतं. येथे वेगवेगळ्या देशातील आणि प्रदेशातील वनस्पती एकत्र आणल्या जातात. योग्य पद्धतीने याची लागवड केली जाते, देखभाल केली जाते आणि अभ्यास केला जातो. इनव्हिव्हो म्हणजे काय, वनस्पती जिवंत अवस्थेत वाढवले जातात. ठीक आहे. हार्डवेअर मध्ये वनस्पती सुकवलेल्या असतात, पण इथं जिवंत असतात. ठीक आहे. प्लांट्स आर लेबल. आता या वनस्पतीला आपण लेबल करतो. प्रत्येक वनस्पतीजवळ त्याची माहिती देणारा एक फलक लावलेला असतो, ज्याच्यामुळे अभ्यास करणाऱ्यांना ओळख करणे सोपे जाते. ठीक आहे. द लेबल बोर्ड शोज सायंटिफिक ॲज वेल ॲज कॉमन नेम ऑफ प्लांट. त्या लेबलवर वनस्पतीचे शास्त्रीय नाव आणि सामान्य सामान्य म्हणजे स्थानिक नाव लिहिलेलं असतं. एक्झाम्पल, आता मँगोचं पाहायला गेलं आपण, सायंटिफिक नेम काय,
मॅग्निफेरा इंडिका हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. कॉमन नेम आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये? आंबा म्हणतो. आता याच्यामुळे काय होतं की शास्त्रीय अभ्यासासाठी वैज्ञानिक नाव उपयोगी पडतं आणि सर्वसामान्य लोकांना सामान्य नाव समजतं. ठीक आहे. नेक्स्ट, म्युझियम. हे बाकीच्या गोष्टी तुम्ही स्वतः वाचा आहे. ठीक आहे. जे महत्वाचं आहे ते सांगतो मी तुम्हाला ते. नेक्स्ट आहे म्युझियम. म्युझियम म्हणजे संग्रहालय. म्युझियम आर द repositories where collection of preserved plants and animal specimens are kept. ठीक आहे. संग्रहालय म्हणजे काय की अशी ठिकाणं असतात जिथं जतन केलेले वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने ठेवले जातात. त्याला आपण रिपोजिटरी म्हणतो. म्हणजे साठवून करण्याचे ठिकाण. म्हणजे संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे सजीवांचे जतन केलेले नमुने अभ्यासासाठी ठेवलेले असतात. ठीक आहे. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व्ड इन फॉर्मॅलिन. त्याला आपण 10% किंवा ते 40% फॉर्मॅलिन असते. त्याला त्याचं फॉर्मेशन असतं ऍक्च्युली केमिकल फॉर्म असतं फॉर्मल्डिहाइड इन ट्रान्सपरंट जार. ठीक आहे. म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचे जे काही नमुने आहेत 10 ते 40% फॉर्मल्डिहाइड असलेल्या फॉर्मलिन द्रावणाच्या रूपामध्ये असलेले एक काचेच्या बरण्यामध्ये जतन केले जातात. हे बघा, फॉर्मलिन म्हणजे काय की एक संरक्षण द्रावण म्हणतो आपण त्याला, एकदम प्रिझर्वेटिव्ह आपण असं अझ्युम करू शकतो. हे नमुने खराब होऊ देत नाही. ठीक आहे, म्हणून वापरतो आपण त्याला. काचेच्या बरणामध्ये काचेच्या बरण्या असतात ते एकदम पारदर्शक असतात जेणेकरून नमुना स्पष्ट दिसतो. त्याच्यामुळे काचेच्या बरण्या यूज करतो आपण. ठीक आहे. जार्स ऑफ लेबल म्हणजे ते बरण्या असतात ना त्याच्यावरती लेबल लावतात. लेबलवर त्या नमुन्याचे नाव, त्याचं वर्गीकरण किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती मेन्शन केलेले असतात. ठीक आहे. लार्जर animals like birds and mammals are usually stuffed and preserved. हे बघा, मोठे प्राणी जसे पक्षी आणि सस्तन प्राणी जे असतात ते यांना स्टफिंग करून म्हणजे भरून त्यांचं जतन केलं जातं. म्हणजे आता मोठ्या प्राण्यांच्या शरीरातील मांस काढून त्याऐवजी कापूस किंवा इतर पदार्थ त्याच्यामध्ये भरले जातात जेणेकरून त्यांचा आकार कायम राहील. ठीक आहे. दिस सायन्स इज नोन ॲज टॅक्झिडर्मी. म्हणजे याला टॅक्झिडर्मी म्हणजे मृत प्राण्यांचे जे शरीर असतं ना तर त्यांचं जतन करण्याची एक शास्त्रीय पद्धत, सायंटिफिक पद्धत असते. त्याला आपण टॅक्झिडर्मी म्हणतो. ठीक आहे. स्पेसिमन इन ड्रायड फॉर्म आर also exhibited in म्युझियम. हे बघा, सुकलेल्या ज्या स्वरूपातील नमुने असतात ना हे सुद्धा संग्रहालयात प्रदर्शित केले जातात. म्हणजे काही नमुने सुकून ठेवले जातात जसे की कीटक, वनस्पती इत्यादी वगैरे. ठीक आहे. We can even find systematic collections of shells, skeletons of animals, insect boxes, etc. in museum. तर जे काही संग्रहालय आपण डिस्कस करतो तर या संग्रहालयात शंख शिंपले, प्राण्यांची जे कार्टिलेज म्हणतो आपण, स्केलेटन म्हणतो त्याला, सांगडे म्हणतो आपण. ठीक आहे. कीटकांचे संग्रह इत्यादी व्यवस्थितपणे मांडलेले असतात. म्हणजे आता प्राण्यांची सांगडे अभ्यासासाठी ठेवली जातात. कीटक जे असतात ते विशेष बॉक्समध्ये जतन करतात. शंख आणि शिंपले प्रकारानुसार मांडलेले असतात. ठीक आहे. Thus, biological museum in educational institute are reference hubs of biodiversity studies. म्हणून जे शैक्षणिक संस्था असतात तर त्याच्यामध्ये जैविक संग्रहालय जैवविविधतेच्या अभ्यासक्रमासाठी किंवा अभ्यासासाठी काही रेफरन्स हब म्हणजे संदर्भ केंद्रे असतात. म्हणजे बघा, विद्यार्थी असतात आणि संशोधक असतात. ठीक आहे. एखादं कॉलेज असतं, एखादं युनिव्हर्सिटी असतं किंवा एखादं इन्स्टिट्यूट असतं. त्याच्यामध्ये रिसर्चर असतात जे रिसर्च करणार असतात. विद्यार्थ्यांनी रिसर्चर जे असतात ते इथे येऊन काय करतात, विविध नमुने पाहू शकतात किंवा अभ्यास करू शकतात. म्हणून संग्रहालय जैवविविधतेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची. ठीक आहे. नेक्स्ट आहे झुलॉजिकल पार्क. झुलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज झू इज अ प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर कॉमन मॅन. ठीक आहे. झुलॉजिकल पार्क ज्याला आपण सामान्यतः झू म्हणतो, जे प्राणी संग्रहालय म्हणतो आपण, हे सर्व लोकांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. जे प्राणी संग्रहालय असतं ते विविध प्रकारचे प्राणी तिथे असतात, ठेवलेले असतात, जे आपण बघू शकतो आपण. ठीक आहे. आणि नेहमी लोक त्याला त्या प्राणी संग्रहालयाला भेट देतात. ते शिक्षण आणि मनोरंजनासाठी दोन्ही उपयुक्त आहे. ठीक आहे. जो लहान लेकराला आपण घेऊन जातो प्राणी संग्रहालयामध्ये दाखवतो त्याला. ठीक आहे.
वाघ वगैरे दाखवतो, ठीक आहे, चिता वगैरे दाखवतो. तर त्याच प्रकारे जे झुलॉजीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण हे टूर, स्टडी टूर म्हणून कामाचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट, इन झू वाईल्ड एनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. आता हे बघा, प्राणी संग्रहालय जे आपण डिस्कस करतोय तर याच्यामध्ये जंगली प्राण्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवले जातात. म्हणजे हे प्राणी जंगलात मुक्तपणे राहत नाहीत, तर सुरक्षित जागेत संरक्षित ठेवले जातात. ठीक आहे. दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट. ठीक आहे. ज्याला आपण एक्सिटू म्हणतो. त्या प्राण्याचे संरक्षण केले जातं, म्हणजे त्याच्यावरती नैसर्गिक जे त्यांचं नॅचरल हॅबिटेट आहे, त्यांचं जसं त्यांना वाटतं होमली फील होतं, घरासारखं फील होतं, तर तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आपण एक सेतू असं म्हणतो. एक सेतू संवर्धन म्हणतो. एक सेतू म्हणजे नैसर्गिक अधिवासाच्या बाहेर संरक्षण करणे. म्हणजे की आता जे वाघ असतं तर वाघाला जंगलाबाहेर पण जंगलासारखी जागा देणे किंवा पक्ष्यांसाठी योग्य वातावरण तयार करणे, आपण याला एक सेतू म्हणतो. ठीक आहे. In a zoo, naturalists can study food habits and behavior of animals. हे बघा, जे काही आता प्राणी संग्रहालय आपण डिस्कस करतो तर याच्यामध्ये एक नैसर्गिक शास्त्रज्ञ प्राण्यांच्या आहाराच्या सवयी, ठीक आहे, आहाराच्या जे सवयी आहेत किंवा वर्तन आहे तर याचा अभ्यास करू शकतो. म्हणजे आता झू मध्ये काय करतात, कुठला प्राणी काय खातो, ते कसे वागायचे, ठीक आहे, त्यांचं वागणूक कशी आहे, चिडचिड वगैरे करतात का, त्यांची हालचाल कशी आहे. आता कुठला पण प्रिडेटर असतो, वाघ प्रिडेटर म्हणून असतो, ठीक आहे. तर झू मध्ये राहून तो कसा राहतोय, त्याचं लाईफस्टाईल कसं आहे, काय चेंजेस झाले, या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट, फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स अँड कॅटलॉग आर सम अदर टूल्स ऑफ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. बघा, जे फ्लोरा, मॅन्युअल, मोनोग्राफ आणि कॅटलॉग जे असतात ना, हे कॅटलॉग जे असतात तर हे जैवविविधतेची नोंद ठेवण्यासाठी वापरली जाणारी इतर साधने आहेत. ठीक आहे. फ्लोरा इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन पर्टिक्युलर एरिया ऑन टाइम. फ्लोरा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा विशिष्ट काळात आढळणाऱ्या सर्व वनस्पतीची माहिती असतं. जसं की महाराष्ट्राची फ्लोरा, हिमालयातील फ्लोरा, या भागातील सर्व वनस्पतीची यादी म्हणजे फ्लोरा आपण असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट, a monograph describes any one selected biological group, whereas manual provides information keys about identification of species found in particular area. ठीक आहे. काय बघा, मोनोग्राफ डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. तर याचा अर्थ काय, मोनोग्राफ म्हणजे एखाद्या विशिष्ट जैविक गटाचे सविस्तर वर्णन करणारा ग्रंथ असतो. एक्झाम्पल पाहायला गेलं तर एका फक्त गुलाब प्रजातीवर आधारित सविस्तर एक पुस्तक असतं, ज्याच्यामध्ये फक्त गुलाबाच्या ज्या प्रजाती आहेत ना, ते कोणत्या कलरचे आहेत, कुठे भेटतात, तर हे फक्त सेपरेट त्यांचं गुलाब प्रजाती असते त्याच्यावर एक आधारित सविस्तर पुस्तक असतं, तर आपण मोनोग्राफ म्हणतो. एखाद्या कीटक गटाचे पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये केलेलं जातं. ठीक आहे. Whereas manual provides information keys about identification of species found in a particular area. म्हणजे आता मॅन्युअल म्हणजे काय, की एखाद्या विशिष्ट प्रदेशात आढळणाऱ्या प्रजातींची ओळख पटवण्यासाठी माहिती आणि ओळख की म्हणजे आयडेंटिफिकेशन की देणारे पुस्तक असतं. तर या मॅन्युअल म्हणजे काय, की प्रजातींची ओळख कशी करायची, कोणत्या वैशिष्ट्यांवर फरक ओळखायचा, या सगळ्यांची माहिती याच्यामध्ये दिलेली असते. ठीक आहे. हे प्राणी संग्रहालय. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी पार्क. It is an ecological assemblage of species that forms self-sustaining communities on degraded or barren landscape. Example दिले लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वर. ठीक आहे. हे बघा, आता जे काही जैवविविधता आपण म्हणतोय, जे डायव्हर्सिटी म्हणतो, तर हे आपल्याला दिसते इकडे भरपूर जैवविविधता दिसते आपल्या प्लॅनवर. तर आता इकोलॉजिकल असेंब्लेज म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असेल तर जैवविविधता उद्यान म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क्स जे आपण डिस्कस करतो, तर हे उद्यान म्हणजे विशिष्ट विविध प्रजातींचा असा पर्यावरणीय समूह असतो जो खराब किंवा उजाड जमिनीवर स्वतः टिकणारे म्हणजे सेल्फ सस्टेनिंग समुदाय तयार करतो. सेल्फ सस्टेनिंग म्हणजे स्वतः टिकणारे
इकॉलॉजिकल असेंब्लेज म्हणजे काय, की वेगवेगळ्या सजीवांचा एकत्रित समूह त्याला आपण म्हणतो. सेल्फ सस्टेन म्हणजे स्वतःच्या बळावर टिकून राहतात. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहायला गेलं तर झाडे, पक्षी, कीटक, प्राणी हे असतात. हे सर्व एकमेकांवर अवलंबून राहून एक नैसर्गिक संतुलित समुदाय तयार करतात. डिग्रेडेड किंवा बॅरन लँडस्केप म्हणजे उजाड जमीन किंवा नापीक जमीन, खराब झालेला परिसर. अशा ठिकाणी जैवविविधता उद्यान तयार करून या भागाला पुन्हा नैसर्गिक बनवलं जातं. कारण तिथं परत त्यांना तिथं ऍड करता येईल, त्यांना तिथं राहता येईल. ठीक आहे. एक्झाम्पल काय दिलेलं आहे? लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेगाव, महाबळेश्वर. ठीक आहे. तर हे एक आदर्श उदाहरण आहे. उजाड जागेला जैवविविधता समृद्ध कसे करता येते यांनी करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. अतिशय उत्तम आहे हे. दिस पार्क इज बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. हे उद्यान जे आहे ते शहरी भागात नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठी सर्वोत्तम उदाहरण आहे. अर्बन लँडस्केप म्हणजे शहरातील परिसर. शहरामध्ये जंगल शहरामध्ये काय असतं ना, की जंगल कमी होत आहे शहरामध्ये आणि जंगल कट होत आहे, झाड आपण कट करतोय आणि प्रदूषण सुद्धा वाढतंय याच्यामुळे. अशावेळी जैवविविधता उद्याने उभा करणे काळाची गरज आहे. जेणेकरून पर्यावरण संतुलित ठेवू शकतो आपण आणि नैसर्गिक वारसा आपण जपू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशन्स. हे बघा, सजीवांचे पद्धतशीर वर्गीकरण केल्यास त्यांच्यातील परस्पर संबंध समजण्यास मदत होते. जसे की आता जेव्हा आपण सजीवाचे योग्य वर्गीकरण करतो, क्लासिफिकेशन करतो, तेव्हा आपल्याला समजतं की कोण कोणावर अवलंबून आहे, अन्न साखळी कशी आहे, पर्यावरणातील संतुलन कशी टिकलेली आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात येते. नेक्स्ट, in order to understand interrelation between organism and maintain harmony on the planet Earth, the study of biodiversity is must. हे बघा, सजीवामध्ये संबंध समजून घेण्यासाठी आणि पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी जैवविविधतेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. आता हे बघा, हार्मोनी म्हणजे काय? संतुलन. जर जैवविविधता नसेल तर पर्यावरण बिघडू शकतं. जे काय अन्न साखळी आपण जे इकॉलॉजिकल चेंज म्हणतो आपण, ठीक आहे, अन्न साखळी तुटू शकते आपण. ठीक आहे. अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात. म्हणून जैवविविधतेचा अभ्यास आणि संरक्षण करणे आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, की दिलेले आहे. की इज अ टॅक्झॉनॉमिकल एड यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर हे जे की आहे हे वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरले जाणारे एक वर्गीकरण सहाय्य म्हणजे टॅक्झॉनॉमिकल एड आहे. म्हणजे टॅक्झॉनॉमी म्हणजे सजीवांची ओळख आणि वर्गीकरण करणारे शास्त्र आहे. की म्हणजे अशी एक पद्धत जिला आपण एखाद्या सजीवाची योग्य ओळख पटवायला मदत करते. ठीक आहे. द डायकोटस सॉरी द डायकोटोमस कीज आर बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. हे बघा, द्विखंडी होतो आपण त्याला. डायकोटोमस जे असतं हे परस्पर विरोधी वैशिष्ट्यावर आधारित असतं. ठीक आहे. म्हणजे दोन भागात विभागलेली आहे, ज्याच्यामध्ये की मध्ये काय असतं की दोन पर्याय दिलेले असतात, ते एकमेकाच्या विरुद्ध असतात. एक्झाम्पल, पाने जे आहे ते साधी आहेत किंवा पाने संयुक्त आहेत, आपण असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट, वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट्स ऍक्सेप्टेड अँड अदर रिजेक्टेड. म्हणजे या दोन विरोधी वैशिष्ट्यापैकी एक स्वीकारलं जातं आणि दुसरं रिजेक्ट केलं जातं, म्हणजे नाकारलं जातं. पण सजीवाचे निरीक्षण करतो आणि योग्य पर्याय, चुकीचा पर्याय बाजूला काढला जातो आणि अशा प्रकारे पुढील टप्प्यावर जातो. ठीक आहे. द स्टेटमेंट इन की इज कॉल्ड लीड. जे की मधील प्रत्येक विधानाला आपण लीड म्हणतो. लीड म्हणजे काय? प्रत्येक टप्प्यावर दिलेलं वाक्य किंवा पर्याय, प्रत्येक लीड आपल्याला पुढच्या टप्प्याकडे घेऊन जातो. ठीक आहे. आपण म्हणतो ना, लीड करा, तुम्ही लीड करा. लीडर असतो जे लीड करतो, पुढच्यांना मागच्या सगळ्यांना सोबत घेऊन जातो, समोर नेतो. ठीक आहे. नॉर्मली कीज आर अनालिटिकल इन नेचर. आता सामान्यतः पाहायला गेलं तर हे जे की आहे हे विश्लेषणात्मक स्वरूपाचे असतात. म्हणजे अनालिटिकल म्हणजे विश्लेषण करून निर्णय घेणे. पण की वापरताना काय करतो की तुलना करतो, योग्य पर्याय निवडतो. ठीक आहे. वैशिष्ट्य आपण त्याचे चेक करतो. ठीक आहे. लेट अस स्टडी अबाउट क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेक्स्ट स्टेप. तर आता जे पुढील अध्यायात आपल्याला काय करायचं की जे सजीव आहे त्यांचं वर्गीकरण बघायचं आपल्याला. की संबंधासाठी वर्गीकरण संबंध आवश्यक आहे, म्हणून पुढील अध्यायात आपण वर्गीकरणाची जी काही सविस्तर माहिती दिलेली आहे आपण
बघायची आहे. ठीक आहे. तर खूप सोपं आहे. प्रत्येक वाक्याला मी तुम्हाला एकदम समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. कोणाला काही समजलं नसेल तर बिनधास्त तुम्ही खाली कमेंट टाका. नेक्स्ट टॉपिक आपण डिस्कस करू लवकरच. ठीक आहे. हे जे काही एक्सरसाइज दिलेले आहे तुम्ही हे पूर्ण सॉल्व्ह करा. कुठला काही प्रॉब्लेम आला तर खाली शेअर करा मला. मी तुम्हाला बिनधास्त हेल्प करायला तयार आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघू सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक यू.